महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून जामखेड शहराचे ग्रामदैवत नागेश्वर मंदिराच्या परिसरात होत असलेल्या 3 कोटी रुपयांची सुशोभीकरणाची कामे ठप्प झाली असून मंदिरालगत असलेल्या धाकटी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे मोडून पडलेल्या लोखंडी पुलाचे काम तातडीने करावे, तसेच पुलावरून ये जा करणाऱ्या भाविकांची होणारी हेळसांड थांबवावी अशी मागणी नागेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमधून होत आहे। जामखेड शहराचे ग्रामदैवत असलेल्या नागेश्वर मंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी मंदिर परिसरातील रस्ते, धाकटी नदीवरील पूल बांधणे, दशक्रिया विधी घाट बांधणे या कामासाठी विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या प्रयत्नातून शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता। तसेच प्राध्यापक राम शिंदे यांच्याच हस्ते व मान्यवर तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत या कामाचे समारंभपूर्वक भूमिपूजन करण्यात आले होते। या कामाची देखरेख सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे, तर शिताई कंस्ट्रक्शन ही काम करणारी एजन्सी आहे। जेव्हापासून इथं झालेला लोखंडी पूल धाकटी नदीच्या पुरात वाहून गेला तेव्हापासून हे काम ठप्प आहे। या पुलाचे मोडलेले अवशेष इतरत्र विखुरले गेलेले आहेत। तसेच धाकटी नदीवरील पुरामुळे वाहून गेलेला भाग आहे तसाच आहे। सुशोभीकरणासाठी आलेला निधी खर्च करूनही या भागात रमणीय वातावरण दिसण्याऐवजी उदासपणाचे वातावरण दिसत आहे। सदर लोखंडी पूल तुटल्यामुळे भाविकांना नदी पार करताना मोठ्या कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे। जास्त पाऊस आल्याने नदीला आलेल्या पुरात हा लोखंडी पूल ज्यावेळी वाहून गेला त्यावेळी सत्ताधारी विरोधक यांच्यामध्ये मोठे राजकीय द्वंद्व झाले। मात्र सध्याच्या परिस्थितीत या कामाबद्दल कोणीही समोर येऊन बोलायला तयार नाही किंवा या ठिकाणी सुरू असलेली कामे सुरू करण्याची कोणीही मागणी करत नाही। त्यामुळे ग्रामदैवत नागेश्वराचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना या पुलासाठी न्याय कोणाकडे मागावा असा मोठा प्रश्न सतावत आहे। तरी हा पूल व या ठिकाणी झालेले नुकसान तसेच हे सुशोभीकरणाचे काम पूर्णत्वाकडे जावे अशी मागणी येथे येणारे भाविक करताना दिसत आहेत। जामखेड शहराचे ग्रामदैवत असे नागेश्वर मंदिर हे शिर्डी हैदराबाद रोडवरील धाकटी नदी किनारी वसलेले आहे। हे मंदिर पुरातन असून मंदिराला शेकडो वर्षाचा इतिहास आहे। वर्षाच्या प्रत्येक नागपंचमीला या ग्रामदैवताची यात्रा भरत असते। त्यानिमित्त